दरम्यान चंद्रशेखर बावनकुळेंनी अजित पवारांची भेट घेतली आहे। त्यांची जवळपास 20 ते 25 मिनिटांपासून चर्चा सुरू आहे। देवगिरी बंगल्यावर ही बैठक सुरू झालेली आहे। राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप अद्यापही झालं नाहीये आणि त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार आणि बावनकुळेंची चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेले आहेत। भाग्यश्री, या बैठकीबद्दलचे अधिकचे अपडेट्स काय? नक्कीच सौरभ, आपण जर बघितलं तर आज मंत्रिमंडळाच्या विस्ताराचं जे गती आहे ती वेगवान झालेली पाहायला मिळते। उद्याच हे शपथविधी जो सोहळा होणार आहे मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा, तो रंगताना पाहायला मिळणार आहे आणि त्याचमुळे आज सकाळपासून बघितलं तर अजित पवार यांच्या बंगल्यावर अनेक माजी मंत्री आहेत त्यांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली होती। सकाळी सुरुवातीला हसन मुश्रीफ येऊन गेले, दिलीप वळसे पाटील असतील, धर्मराव बाबा आत्राम असतील, असे विविध मंत्री जे आहेत ते त्यांनी अजितदादांची भेट घेतलेली पाहायला मिळते। सकाळपासून भेटीचा सिलसिला सुरू आहे। त्यातच चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील अजित पवार यांची भेट घेतलेली पाहायला मिळते। जवळपास 20 ते 25 मिनिटं त्यांच्यात चर्चा झाली आणि आत्ता नुकतेच चंद्रशेखर बावनकुळे हे इकडनं रवाना झालेले पाहायला मिळतात। मात्र असं असलं तरी सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे आणि अजितदादा यांच्यात नेमकी काय चर्चा झाली या संदर्भात अनेक जी माहिती आहे ती सूत्रांकडून समोर येते। जे राजकीय डावपेच पुढे आखायचे त्या संदर्भात देखील चर्चा झालेली पाहायला मिळते। तसंच उद्याचं जे शपथविधी होणार आहे त्या कार्यक्रमासंदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। यामध्ये मंत्रिमंडळात नेमकं कोण कोण असणार आहे, स्थान नेमकं कोणाचं पक्क झालेलं आहे या संदर्भात देखील चर्चा झाल्याची जी माहिती आहे ती सध्या सौरभ पुढे येताना पाहायला मिळते। भाग्यश्री, यावरचे अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ, यावर लक्ष ठेवून असा तुर्तास धन्यवाद।